नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासाठी उपवासाची एक वेगळी अशी रेसिपी घेऊन आली आहे. उपवासाची भजी. चला तर आपण उपवासाची भजी करण्यासाठी बटाटा आपण पाण्यामध्ये खिसून घ्यायचा आहे. 2 बटाटे आणि कच्चा रताळा आता आपण खिसून घेणार आहोत. एक कच्चा रताळा खिसायचं त्याच्यात. बटाटा आणि रताळा खिसून झालंय. आता आपण ह्याला एक पाण्यातून काढून घेऊया, घट्ट पिळून घ्यायचं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ, पाव चमचा साखर, 2 चमचे शेंगदाण्याचं कूट, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, आलं जिरं मिरचीचा ठेचा. तिखट आपल्या चवीनुसार घ्यायचंय आणि यात आपण वरीचं पीठ ऍड करणार आहोत. 2 ते 3 चमचे आपण ह्याच्यामध्ये वरीचं पीठ ऍड करूया. आता आपण याला छान एकत्र करून घ्यायचं आहे. पाण्याचा वापर करायचा नाहीये सुरुवातीला. पाण्याचा वापर न करता आपलं मिश्रण तयार आहे. आता आपण हे तळून घेऊया. स्लो फ्लेम वरती आपण छान क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घेऊया. खूप छान रंग आला आहे भजीला, एकदम क्रिस्पी. चला तर तयार आहे आपली उपवासाची भजी. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.